नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये स्वागत करतो. खोडव्या ऊसाचं विक्रमी उत्पादन जर घ्यायचं असेल शेतकरी मित्रांनो, तर काय करायला पाहिजे ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ऊसाचा लागण तुटून गेल्यानंतर जो पाला असतो तो पाला पेटवू नका. पाला प्रत्येक सरीमध्ये दाबून घ्या किंवा एक सरीआड दाबून घ्या. आम्ही कसं नियोजन केलेलं आहे पाहू शकताय. हे पहा, प्रत्येक सरीमध्ये पाला दाबलेला आहे. ऊसाचा जो बुडका आहे तो रिकामा करून घेतलेला आहे. हे पहा, या सरीमध्ये पाला आहे. प्रत्येक सरीमध्ये पाला आहे. ऊसाच्या बुंदे जे बुडके जे आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि पाला प्रत्येक सरीमध्ये दाबलेला आहे. 1 नंबर. 2 नंबर, एक पाट पाणी दिल्यानंतर जोपर्यंत घात येत नाही, कारण पाला दाबल्यामुळं पाणी कमी लागतं शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही सारखं पाणी पाजलात तर 1 नंबर म्हणजे मुळं कुजतात. त्यानंतर आपण टाकलेली जी खतं आहेत त्या खतांचा आपटेक होत नाही आणि पाणी जास्त झालं तर जमिनीचा pH वाढतो. pH वाढल्यामुळं जमिनीमधली जी खतं आहेत ती आपटेक केली जात नाहीत, म्हणजे पिकाकडून उचलली जात नाहीत. त्यामुळं शक्यतो करून पाण्याला कड द्या. म्हणजे गरज असेल तरच पाणी पाजा, नाहीतर पाणी पाजू नका. आता मागच्या आठवड्यामध्ये पाणी आम्ही 1 तासभर 2 तास चालू केलं होतं खोडव्याला. त्यानंतर आज चालू केलेलं आहे. हे पहा, आज ऊन जमिनीमध्ये आहे. तहान लागल्यानंतरच पिकाला, एकंदरीत उदाहरण म्हणजे तहान लागल्यानंतरच पिकाला पाणी द्या. म्हणजे खोडवा जबरदस्त फुटतो आणि गारटत नाही. जर आपणच पाण्यामध्ये कायम राहिलो तर कसं होतं आहे, तसंच पिकाचं बी आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर आज आम्ही फवारणी कोणती घेणार आहोत घेत आहोत हे तुम्हाला मी सांगणार आहे बोर्डवर घेऊन जाऊन. आज साधारण 3 आठवडे झालेत शेतकरी मित्रांनो पाणी पाजून. पहिलं 3 आठवड्याचा म्हणजे 20-21 दिवसाचा हा खोडवा आहे. किती चांगलं स्पीड आहे पहा. 21 दिवसामध्ये एकच पाणी दिलेलं आहे. त्यानंतर मागच्या आठवड्यात 2 तास ठिबकनं आणि आत्ता 2 तास आम्ही पाणी दिलेलं आहे आज. आणि स्प्रे घेत आहोत पहिला. तुम्हाला आता मी बोर्डवर घेऊन जातो आणि कोणता स्प्रे आज घेतलेला आहे याची माहिती सांगतो. शेतकरी मित्रांनो, फवारणीमध्ये पहिली फवारणी त्यानंतर 1261 घेतला आहे आम्ही. 200 लिटर पाण्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण मी सांगतो तुम्हाला. 126100 1.5 किलो. त्यानंतर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स 250 ग्रॅम घ्यायचे आहेत. हे चिलेटेड घेतलेलं सगळ्यात चांगलं. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स शेतकरी मित्रांनो, त्याचे रिझल्ट अतिशय चांगले येतात. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स 250 ग्रॅम घ्यायचे आहेत. त्यानंतर ॲमिनो ॲसिड घेतलेला आहे. ॲमिनो ॲसिडमध्ये इसाबेन घेऊ शकताय तुम्ही.
200 ml 200 मिली. त्यानंतर IBA घ्यायचा आहे. यानं फुटवा IBAमुळे फुटवा भरपूर होतो आणि पांढऱ्या मुळांची वाढ, पांढऱ्या मुळांची ब्रांचेस जे आहेत ते भरपूर वाढतात प्रमाणात. IBAचं उपयोग, IBA 5 ग्रॅम घ्यायचं आहे. वर सुद्धा ब्रांचेस भरपूर येतात आणि खाली सुद्धा ब्रांचेस भरपूर येतात, मुळांसाठी पण आणि वर फुटवे निघतात IBAमुळे. त्यानंतर 6BA पण घेतलेला आहे आपण 5 ग्रॅम. त्यानंतर GA घ्यायचं आहे, तेही 5 ग्रॅम. 200 लिटर पाण्यासाठी IBA 5 ग्रॅम, GA 5 ग्रॅम, 6BA 5 ग्रॅम. त्यानंतर इसाबियन 200 ml आणि मायक्रोन्युट्रियंट्स 250 ग्रॅम, 1261 1.5 किलो. त्यानंतर कीटकनाशकमध्ये हमला वापरू शकताय, सुरळी कीड वगैरे कंट्रोल होते. सूक्ष्म जंतू जे आहेत ते हमलावर कंट्रोल होतात. रसशोषक किडींचा बी कंट्रोल होतो हमलामुळे. हमलासुद्धा आपल्याला 200 मिली घ्यायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर क्वांटाप वापरू शकता, क्वांटापचं रिझल्ट अतिशय चांगले आहेत बुरशीनाशक म्हणून. ते सुद्धा 200 मिली घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, असं नियोजन तुम्हीही करा आणि भरघोस उत्पादन घ्या. नवीन नवीन प्रयोग करायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो. मीही करतोय, तुम्हीही करा आणि उत्पादन भरपूर घ्या. माझ्या चॅनलला असंच लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, पिकाला काय पाहिजे, काय नको आहे त्याचा अभ्यास तुम्ही करा. त्याला संपूर्ण जेवणाचं जे ताट आहे ते जेवणाचं ताट संपूर्ण मिळालं पाहिजे, या पद्धतीनं नियोजन करा तुम्ही. तुम्ही असं नियोजन केलं तर 100% शेतीमध्ये यश हे 100% मिळतं. पाण्याचा आता थंडीचं दिवस आहेत, पाण्याचा अतिरेक करू नका, अतिवापर करू नका. गरजेनुसार पाणी द्या. खतंसुद्धा टप्प्याटप्प्यानं द्या, गरजेनुसार द्या. अति पण 10,000ची खतं टाकणं असं करू नका. गरजेप्रमाणे तुम्ही देत गेलात तर तुम्हाला रिझल्ट ही अतिशय चांगले मिळतात. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.